नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहू आपण व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस. तर अ क्रॉस बिटवीन टू होमोझायगस पॅरेंट्स that is differ in only one inheritable character is called as the monohybrid cross. की दोन होमोजायगस पॅरेंट्स मध्ये क्रॉस घडवून आणलं जातं आणि त्या दोन होमोजायगस पॅरेंट्स मध्ये फक्त एकच कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग असेल किंवा एकच कॅरेक्टर विरुद्ध असेल, अशा क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतो. मेंडलनं ॲट ए टाइम फक्त ओनली वन कॅरेक्टर ही कन्सिडर ओनली वन कॅरेक्टर ॲट अ टाइम. मेंडलने एका वेळेस एकच कॅरेक्टरचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि यालाच आपण मोनोहायब्रिड क्रॉस असे म्हणतो. आता सर्वप्रथम मेंडलने एक प्युअर ब्रीड टॉल प्लांट घेतलं आणि त्याचा क्रॉस त्याने प्युअर ब्रीड ड्वार्फ प्लांट सोबत केलं. आता आपण मोनोहायब्रिड क्रॉस का म्हणतो, याचं मोनोहायब्रिड क्रॉस याला आपण का म्हणतो का, आपण गार्डन पी प्लॅनमध्ये किंवा पायसम सटायममध्ये याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहिला आहे स्टेम हाईट, सीड शेप सीड कलर, पोड शेप पोड कलर, फ्लॉवर पोझिशन अँड फ्लॉवर कलर असे एकूण 7 कॅरेक्टर्स पाहिले आहेत आपण. तर या दोन प्लॅन्ट्स मेंडलने अशा पद्धतीने निवडलेत की याच्यामध्ये इतर जे 6 कॅरेक्टर्स असतील ते 6 कॅरेक्टर्स काय असतील, दोघं प्लॅन्टमध्ये सेम असेल, फक्त एकच कॅरेक्टर म्हणजे हाईट स्टेम हाईट ही डिफरंट असेल, यालाच आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हा प्युअर ब्रीड टॉल प्लॅन्ट आहे, हा प्युअर ब्रीड ड्वार्फ प्लॅन्ट आहे. तर याला जर व्हायलेट फ्लॉवर असेल तर या प्लॅन्टला सुद्धा व्हायलेट असेल. याचा सीड कलर येलो असेल तर याचा सुद्धा येलो असेल. त्यानंतर याचा पोड शेप जसा असेल तसंच याचं असेल. याचा अर्थ या दोघं प्लॅन्ट्स मध्ये 6 कॅरेक्टर्स आर सेम. 6 कॅरेक्टर्स जसेचे तसे सारखे असतील, फक्त एकच कॅरेक्टर म्हणजे हाईट या दोन पॅरेंट्स मध्ये डिफरंट आहेत. वेन वी स्टडी ओनली वन कॅरेक्टर, ज्या वेळेस मेंडलने फक्त एकच कॅरेक्टरचं स्टडी केलं त्या क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतो. आता आपण प्युअर ब्रीड प्लॅन्ट किंवा प्युअर लाईन प्लॅन्ट म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. आता प्युअर ब्रीड किंवा प्युअर लाईन कशाला म्हणतो आपण, होमोझायगस प्लॅन्ट. होमोझायगस म्हणजेच काय, कॅपिटल टी स्मॉल टी याला आपण होमोझायगस म्हणतो. म्हणजे दोघं ॲलिल जर सेम असतील, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं आहे की होमोझायगस प्लॅन्ट म्हणजे काय, जर दोघं ॲलिल सेम असतील तर त्याला आपण होमोझायगस म्हणतो. परंतु एकाच वेळेस होमोझायगस असेल याला आपण प्युअर ब्रीड म्हणू शकत नाही. याच्यासाठी मेंडलने या प्लॅन्टला सेल्फ क्रॉस 4 ते 5 जनरेशन पर्यंत केलं आणि त्यावेळेस जर हा प्रत्येक जनरेशन मध्ये हा टॉल येत असेल तर आपण याला प्युअर ब्रीड म्हणू. त्याच पद्धतीने ड्वार्फ प्लॅन्ट मध्ये मेंडलने सेम जिनोटाइप मध्ये सेल्फ क्रॉस घडवून आणलं 4 ते 5 जनरेशन पर्यंत. आणि या 4 ते 5 जनरेशन पर्यंत जर हा प्लॅन्ट प्रत्येक वेळेस ड्वार्फ येत असेल तर अशा वेळेस आपण याला प्युअर ब्रीड म्हणतो. आता हा कॅपिटल टी आहे. मेंडलला त्यावेळेस हे माहीत नव्हतं कॅपिटल टी काय आहे आणि स्मॉल टी काय आहे. हे नंतर बॅटेसन याने हे टर्म्स दिलेत, होमोझायगस हेट्रोझायगस. परंतु मेंडलनं हा जो एक्सपेरिमेंट आहे वारंवार केल्यानंतर त्याने अनेक कन्क्लुजन काढला. आपण ते पुढे शेवटी मोनोहायब्रिड क्रॉसच्या एंडिंगला पाहणार आहोत कन्क्लुजन. परंतु या ठिकाणी इकडे लक्ष द्या, हा जो कॅपिटल टी असेल याचा जो पॅरेंट असेल, हा पॅरेंट सुद्धा कसा असेल, कॅपिटल टी. दोन होमोझायगस पॅरेंट्स मध्ये सेम जिनोटाइप म्हणून याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. याचे पॅरेंट्स हे असतील. आता याचे पॅरेंट्स काय असतील, याचे पॅरेंट्स सुद्धा असे असतील कॅपिटल टी. याचे काय असतील, कॅपिटल टी. म्हणजे याचे आई वडील आजी आजोबा पणजोबा हे सर्व एकाच प्रकारच्या जिनोटाइप्स याच्यामध्ये असेल. म्हणजे सर्व ठिकाणी कॅपिटल टी असेल. अशा 4-5 जनरेशन
च्या सेल क्रॉस केल्यानंतर जर हा प्लांट टॉल येत असेल त्यावेळेस मेंडलने याला प्युअर लाईन किंवा प्युअर ब्रीड असं म्हटलं. याचे जे पॅरेंट असतील हे कसे असतील, स्मॉल टी अँड स्मॉल टी, आई वडील, मेल फिमेल, असे 4 ते 5 जनरेशनपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू केली गेली आणि त्यावेळेस जो प्लांट्स आपल्याला ड्रॉप मिळत असेल तर आपण प्युअर ब्रीड म्हणतो. आता आपण पाहू, अनेक विद्यार्थ्यांना सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन काय हे समजलेलं नसतं, ते आपण या ठिकाणी एक थोडक्यात समजून घेऊ आणि त्यानंतर आपण मोनो हायब्रिड क्रॉसला कंटिन्यू करू. आता पहा, मेंडलनं 2 पॅरेंट्स घेत असताना 2 होमोझायगस पॅरेंट्स ज्यावेळेस मेंडलनं घेतलं त्यावेळेस त्याने एकाला मेल मानलं आणि दुसऱ्याला फिमेल. सपोज हा असेल तुमचा मेल आणि हा असेल तुमचं फिमेल पॅरेंट्स. तर ज्या प्लॅन्टला मेंडलने फिमेल प्लॅन्ट मानलं तर पहा, गार्डन पी प्लॅन्टमध्ये जो फ्लॉवर असतो तो बायसेक्शुअल असतो म्हणजे काय, या फ्लॉवरमध्ये मेल पार्ट्स आणि फिमेल पार्ट्स दोघे असतात. याच्यात अँड्रोशियम आणि गायनोशियम दोघं असतात. अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे, गायनोशियम हा फिमेल पार्ट आहे. म्हणजे अँथर आणि स्टिग्मा हे दोघं घटक असतात. मेंडलनं ज्या प्लॅन्टला फिमेल प्लॅन्ट मानलं त्या प्लॅन्टच्या फ्लॉवरमधनं काय केलं, अँथर्स रिमूव्ह केलेत आणि अँथर्स रिमूव्ह केल्यानंतर आता फक्त फिमेल पार्ट्स या ठिकाणी शिल्लक असेल, याला आपण आता फिमेल फ्लॉवर म्हणू शकतो. आणि रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम द बायसेक्शुअल पी प्लॅंट इज कॉल्ड ॲज द एमॅस्क्युलेशन. हे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. एमॅस्क्युलेशन म्हणजे काय की बायसेक्शुअल फ्लॉवरमधनं आपण अँथर रिमूव्ह करतो, काढून घेतो. आता एमॅस्क्युलेशन प्रोसेस आपण का करतो तर टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनला टाळण्यासाठी आपण इमॅस्क्युलेशन प्रोसेस करतो. हा प्रश्न कित्येकदा परीक्षेत विचारला गेलेला आहे की व्हाय डज इमॅस्क्युलेशन टेक्स प्लेस. इमॅस्क्युलेशन आपण त्या ठिकाणी का करतो, टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. पहा, एकाच फ्लॉवरमध्ये मेल पार्ट पण आहे, फिमेल पार्ट पण आहेत, दोघं मॅच्युअर होतील आणि मॅच्युअर झाल्यानंतर त्या अँथरवर जे पोलेन्स असतील ते त्याच फ्लॉवरच्या स्टिग्मावर जाऊन पडतील. याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. द क्रॉस बिटवीन द सेम जिनोटाईप. एकाच प्रकारच्या जिनोटाईप असलेल्या प्लांट्समध्ये जे पॉलिनेशन घडून येतं त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणतो. एकाच फ्लॉवरमध्ये दोघं पार्ट्स आहेत, मेल पार्ट्स पण आहे आणि फिमेल पार्ट्स पण आहेत, म्हणून सेल्फ पॉलिनेशन या ठिकाणी स्वपरागण होण्याची शक्यता जास्त असते. ते स्वपरागण होऊ नये म्हणून आपण इमॅस्क्युलेशन करतो ॲट अ इमॅच्युअर स्टेज. अपरिपक्व अवस्थेत जोपर्यंत पोलेन्स मॅच्युअर होत नाही, स्टिग्मा रिसेप्टिव्ह होत नाही, त्या कालावधीतच, ज्यावेळेस फ्लॉवर इमॅच्युअर असेल त्या कालावधीत आपण अँथर रिमूव्ह करून घेतो. याला आपण इमॅस्क्युलेशन म्हणतो. आता रिमूव्हल ऑफ अँथर, इमॅस्क्युलेशन झाल्यानंतर हा फिमेल पॅरेंट्स आहे आणि हा मेल पॅरेंट्स आहे. अँथर रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला लगेच या फ्लॉवरला बॅगिंग करावी लागते. बॅगिंग कशासाठी करतो आपण, समजा आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे परंतु कीटक किंवा हवेद्वारे दुसऱ्या एखाद्या कोणत्या तरी फ्लॉवरचे पोलेन्स या फिमेल फ्लॉवर येऊ शकतात आणि ज्यावेळेस स्टिग्मा मॅच्युअर होईल, रिसेप्टिव्ह होईल, त्यावेळेस ते दुसऱ्या फ्लॉवरचे पोलेन्स त्या स्टिग्मावर पडल्यानंतर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होण्याची शक्यता असते. म्हणजे क्रॉस पॉलिनेशन होण्याची शक्यता असते. आपण याला क्रॉस पॉलिनेशन का म्हणतो, कारण आपल्याला माहीत नाही दुसऱ्या कोणत्या तरी फ्लॉवरचे ज्याचे जिनोटाइप्स कदाचित वेगळे असतील त्याचे पोलेन्स या फिमेल फ्लॉवर येऊ शकतात. मग ते टाळण्यासाठी आपण बॅगिंग करतो. कव्हर द फ्लॉवर विथ बॅग, याला आपण बॅगिंग म्हणतो. आणि परत प्रश्न की आपण बॅगिंग का करतो, टू प्रिव्हेंट क्रॉस पॉलिनेशन. बॅगिंग करण्याचं एक कारण आहे क्रॉस पॉलिनेशन होऊ नये. ज्यावेळेस स्टिग्मा या फिमेल फ्लॉवरचा स्टिग्मा मॅच्युअर होईल, रिसेप्टिव्ह होईल त्यावेळेस आपण ज्या प्लांट्सला मेल प्लांट्स मानलं आहे, मेंडलने ज्याला मेल प्लांट्स मानलं आहे त्या प्लांट्सच्या अँथरवरनं पोलेन्स घेतले जातात, मेल पार्ट घेतलं जातं आणि या फिमेल फ्लॉवरचं डिबॅगिंग केली जाते. जे बॅग कवरिंग ऑफ बॅग असते ती आपण हटवतो आणि या मेल फ्लॉवरच्या अँथरचे पोलेन्स या फिमेल फ्लॉवरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मेवर आपण डस्ट करतो. याला डस्टिंग प्रोसेस असे म्हणतात. डस्टिंग झाल्यानंतर परत आपण याला रिबॅगिंग करतो.
आता प्रश्न असा की आता रिबॅगिंग करण्याची गरज काय, तर आपल्याला असं कळलं की आपण डस्टिंग केलेली आहे मेल फ्लॉवरच्या फिमेल फ्लॉवरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावर, परंतु त्याच वेळेस काही कीटक किंवा हवेद्वारे या फिमेल फ्लॉवरच्या रिसेप्टिव्ह स्टिग्मावर दुसऱ्या अनैच्छिक फ्लॉवरच्या पोलेन्स येऊन डस्ट झालेत कुठल्या तरी कारणाने, आणि असं माहीत पडलं की आपण ज्या मेल फ्लॉवरचे पोलेन्स या फिमेल फ्लॉवरच्या स्टिग्मावर डस्टिंग केलेली आहे त्याचं फर्टिलायझेशन झालं नाही आणि दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या फ्लॉवरची पोलेन्स इथे रिसेप्टिव्ह स्टिग्मावर येऊन बसलेत आणि त्याचं फर्टिलायझेशन झालं, तर आपल्याला हवं असलेलं एक्सपेरिमेंट आपण करू शकत नाही. म्हणून डस्टिंग झाल्याबरोबर लगेच आपण रिबॅगिंग करतो. या फ्लॉवरला परत आपण बॅगनं कव्हर देतो आणि काही वेळ आपण वेट करतो, थांबतो. थांबल्यानंतर हे पोलेन्स आणि स्टिग्मा यांचं फर्टिलायझेशन होतं आणि आपल्याला काय मिळतं, सीड मिळतं. सीड, हे सीड आपण काय करतो, जमिनीत शो करतो, जमिनीत टाकतो, पुरतो जमिनीत, आणि याच्यापासून जे प्लांट्स निघतात त्या प्लांट्सला आपण F1 जनरेशन किंवा फर्स्ट फिलियल जनरेशन असे म्हणतो. पहिली पिढी या ठिकाणी मिळते, हे आपल्याला माहीत आहे. आता आपण मोनोहायब्रिड क्रॉस पाहू, कारण क्रॉस पॉलिनेशन किंवा सेल्फ पॉलिनेशन काय असतं हे बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं, म्हणून आपण मुद्दाम ही स्टेप म्हणजेच इमॅस्क्युलेशन, बॅगिंग, डीबॅगिंग, डस्टिंग, रिबॅगिंग आणि शेवटी सीड मिळतं त्याला जमिनीत आपण शो करतो, जमिनीत पुरतो आणि त्याच्यापासून जे प्लांट्स आपल्याला मिळतील त्या प्लांटला आपण F1 जनरेशन असे म्हणतो. आता आपण परत मोनोहायब्रिड क्रॉसचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय असतं ते या ठिकाणी पाहणार आहोत. मेंडलनं 2 पॅरेंट घेतलेत, ते प्युअर ब्रीड होते म्हणून हे दोघं काय आहेत, पॅरेंट जनरेशन आहेत. टॉल हा त्याचा फिनोटाईप आहे, बाह्य स्वरूप दिसायला कसा आहे टॉल, म्हणून हा त्याचा फिनोटाईप. डॉप हा दुसऱ्या प्लॅंटचा फिनोटाईप. कॅपिटल टी स्मॉल टी याला आपण झिनोटाईप असे म्हणतो. आता हा एक पॅरेंट्स आहे आणि हा एक पॅरेंट्स आहे. या पॅरेंट्समध्ये काय होईल, मिओसिस होईल, अर्धसूत्री विभाजन होईल. अर्धसूत्री विभाजन प्रत्येक सेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या सजीवांमध्ये होत असतं आणि त्यामुळे याचे गॅमेट्स तयार होतील. गॅमेट्स तयार होत असताना जे 2 ॲलिज असतात त्याच्यापैकी एकच ॲलिल एका गॅमेटमध्ये जाईल, म्हणजे याच्यापासून 2 गॅमेट्स तयार होईल. हा एक गॅमेट आणि हा दुसरा गॅमेट, एकाच प्रकारचे आहेत परंतु 2 गॅमेट्स आहेत. एका गॅमेटमध्ये कॅपिटल टी जाईल, दुसऱ्या गॅमेटमध्ये कॅपिटल टी जाईल, कारण हा जो गार्डन पी प्लांट आहे हा डिप्लॉइड आहे. क्रोमोझोमचे द्विगुणित संच याच्यामध्ये असतात, 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात आणि ज्यावेळेस गॅमेट्स तयार होतो त्यावेळेस गॅमेटमध्ये 2 क्रोमोझोमपैकी एकच संच गॅमेट्समध्ये जात असतं. फॉर एक्झाम्पल हे जर ह्युमन बिईंग असेल तर हे 23 क्रोमोझोम्स वडिलांकडनं आले असतील आणि हे 23 क्रोमोझोम्स आईकडनं आले असेल, आणि ज्यावेळेस गॅमेट तयार होतील त्यावेळेस 2 गॅमेट्समध्ये हे 23 क्रोमोझोम जातील. त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा गॅमेट्स कॅपिटल टी, स्मॉल टी आणि स्मॉल टी असे गॅमेट्स तयार होतील. गॅमेट्स तयार झाल्यानंतर याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. आता फर्टिलायझेशन कसं होईल पहा, स्मॉल टी सोबत या कॅपिटल टीचं या स्मॉल टी सोबत आणि या कॅपिटल टीच्या या स्मॉल टी सोबत, म्हणजे आपल्याला प्लॅन मिळेल कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी, आणि याला आपण म्हणतो F1. इट इज कॉल्ड ॲज द F1 जनरेशन. पहिली पिढी या ठिकाणी मेंडलला मिळाली, आणि ज्यावेळेस मेंडलनं F1चं ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस त्याला असं आढळलं की ऑल प्लांट्स वेअर टॉल. मेंडलला असं दिसलं की F1 जनरेशनमध्ये जितकेही प्लांट्स मेंडलला मिळाले असतील ते सर्व प्लांट कसे होते, टॉल होते. सेकंड ऑब्झर्वेशन, नॉन वेअर डॉफ. F1 जनरेशनमध्ये मेंडलला
एकही ड्वार्फ प्लांट्स मिळाला नाही. नन वेअर ड्वार्फ, कुठलेही ड्वार्फ प्लांट नव्हते. तिसरं ऑब्झर्वेशन F1 जनरेशन मध्ये मेंडलला असं दिसलं की धीज F1 प्रोजेनी प्लांट इज आयडेंटिकल टू देअर वन पॅरेंट्स. आता पहा, हा जो टॉल आहे प्युअर टॉल याच्याशी रिसेंबल करत होता. रिसेंबल म्हणजे सारखा टू वन पॅरेंट. म्हणजेच काय, समजा हा टॉल प्लांट 6-7 फूट उंचीचा असेल आणि हा ड्वार्फ प्लांट 1-2 फूट उंचीचा असेल, तर F1 जनरेशनमध्ये जितकेही प्लांट्स मेंडलला मिळालेत ते सर्वचे सर्व 6-7 फूट उंचीचे होते. कोणताही प्लांट्स 1-2 फूट उंचीचा नव्हता. त्याच प्रकारे कोणताही प्लांट इंटरमिडिएट हाईटचा नव्हता. म्हणजेच काय, हा 6-7 फूट उंचीचा आहे, हा 1-2 फूट उंचीचा आहे, तर मिळणारं F1 जनरेशनमध्ये मिळणारं कोणतेही प्लांट हे 3-4 फूट उंचीचा नव्हता. म्हणजे इट वॉज रिसेंबल टू वन पॅरेंट्स. म्हणजेच F1 मध्ये मिळणारे जे प्लांट्स होते हे त्याच्या कुठल्या तरी एका पालकाशी साधर्म्य किंवा समान असणारे होते. असे 3 ऑब्झर्वेशन मेंडलला या ठिकाणी पाहायला मिळाले. आतापर्यंत मेंडलला हे माहीत नाही डोमिनन्स काय आहे, रिसेसिव्ह काय आहेत, किंवा कॅपिटल टी काय आहेत, स्मॉल टी काय आहेत. त्या काळात DNA क्रोमोझोम यांचा शोध लागलेला नव्हता. त्यानंतर मेंडलनं काय केलं, आता समजा त्याला या F1 जनरेशनमध्ये समजा 50 प्लांट्स मिळाले असतील, त्याच्यापैकी त्याने कुठले तरी 2 प्लांट्स घेतले आणि त्यांच्यामध्ये क्रॉस घडवून आणला. F1 जनरेशनमध्ये क्रॉस घडवून आणला. मग याचे परत गॅमेट्स तयार होतील आणि गॅमेट्स तयार होताना 2 ॲलिल्स पैकी एकच ॲलिल एका गॅमेटमध्ये जातो. म्हणजे याचे एक गॅमेट्स तयार होईल कॅपिटल टी आणि दुसरा होईल स्मॉल टी. त्याच पद्धतीने याचा सुद्धा कॅपिटल टी आणि स्मॉल टी. यांचं फर्टिलायझेशन होईल. आता फर्टिलायझेशन कसं होईल पहा, या कॅपिटल टीची या कॅपिटल टीशी म्हणजे कॅपिटल टी, त्यानंतर या कॅपिटल टीशी या स्मॉल टीशी म्हणजेच कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच पद्धतीनं या स्मॉल टीचं कॅपिटल टीशी म्हणजे कॅपिटल टी आपण आधी कॅपिटल टीच लिहितो आणि हा स्मॉल टी. त्याच पद्धतीनं याचं फर्टिलायझेशन याच्यासोबत होईल स्मॉल टी. अशा पद्धतीनं मेंडलला, आणि याला आपण म्हणतो F2 जनरेशन. याला आपण F2 जनरेशन असे म्हणतो. पण आता F2 जनरेशनमध्ये परत मेंडलनं काही ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांना असं आढळलं की F2 जनरेशनमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक 4 प्लांट्समध्ये 3 प्लांट स्टॉल होते आणि 1 प्लांट ड्वार्फ होता. म्हणजेच पहिलं ऑब्झर्वेशन असं दिसलं की 3:1 असा रेशिओ मिळाला. 3 कसे होते, टॉल आणि 1 कसा होता, ड्वार्फ. दिसायला 3 प्लांट स्टॉल होते म्हणजे 6-7 फूट उंचीचे होते आणि 1 प्लांट ड्वार्फ होता म्हणजे 1 ते 2 फूट उंचीचा होता. याला आपण म्हणतो फिनोटायपिक रेशिओ. आणि याचा आपण जिनोटायपिक रेशिओ पाहिलं तर पहा, हा कसा आहे, प्युअर टॉल आहे. किती आहे, 1. हा काय, प्युअर ड्वार्फ किती आहे, 1. आणि हे कसे आहेत, हायब्रिड आहेत. याला आपण हायब्रिड म्हणतो. ज्यावेळेस बोथ ॲलिल्स आर डिफरंट, एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये उपस्थित असलेले 2 ॲलिल्स हे डिफरंट असतील त्याला आपण हायब्रिड किंवा हेट्रोझायगस म्हणतो. हे दोघे हेट्रोझायगस टॉल आहेत. आणि किती आहेत, 1 आणि 2. आणि म्हणून 1:2:1 असा हा जिनोटायपिक रेशिओ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मेंडलला असं निरीक्षणास आलं. त्यानंतर परत एक निरीक्षण मेंडलनं असं नोंदवलं F2 जनरेशनमध्ये की द कॅरेक्टर विच वॉज नॉट सीन इन F1 जनरेशन. जो कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये लपून बसला होता, कुठला कॅरेक्टर, ड्वार्फ. कारण F1 मध्ये आपल्याला ऑल प्लांट्स वेअर टॉल, सर्व प्लांट्स टॉल मिळाले होते. एकही प्लांट आपल्याला F1 मध्ये ड्वार्फ मिळाला नव्हता. तो प्लांट F2 जनरेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहा, 3:1 हा एक ड्वार्फ. हे मेंडलला निरीक्षणास आलं की जो कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये दिसलं नव्हतं
ते कॅरेक्टर्स त्याला F2 जनरेशनमध्ये पाहायला मिळालं. आता हे पूर्ण प्रोसेस आहे मोनोहायब्रिड क्रॉसचे. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं. काही ऑब्झर्वेशन आपण ऑलरेडी या ठिकाणी पाहिलेलं आहे, ते आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील ते आपण एक ओव्हरलुक करून घेऊ या मोनोहायब्रिड क्रॉसवरच. तर पहिलं ऑब्झर्वेशन पहा. मेंडल ऑब्झर्व दॅट ऑल द F1 प्रोजेनी प्लांट्स वेअर टॉल लाईक वन ऑफ इट्स पॅरेंट्स नोन वेअर डॉफ. मेंडलला असं निरीक्षणास आलं की F1 प्रोजेनी प्लांट जे होते ते सर्व टॉल होते. सर्व पहिलं जनरेशन, जे फर्स्ट फिलियल जनरेशन मेंडलला मिळालं ते सर्व टॉल होते. कुठला एकही प्लांट त्या ठिकाणी डॉप नव्हता. परंतु जो F1 मध्ये टॉल प्लांट मिळाला तो त्याच्या कुठल्या तरी एका पॅरेंट सारखाच असेल. म्हणजे जिथं आपण पाहिले पहा, हा जो F1 मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रिड टॉल आहे, याची उंची किती होती? 6 ते 7 फूट, जसा त्याचा पॅरेंट्स होता त्या पद्धतीनं. आणि कुठलाही ड्वार्फ प्लांट्स पहिल्या पिढीमध्ये मेंडलला मिळालं नाही. सेकंड ऑब्झर्वेशन पाहू आपण. मेंडेल देन सेल्फ पॉलिनेटेड द टॉल F1 प्लांट्स अँड ही फाउंड दॅट इन F2 जनरेशन सम ऑफ द ऑफस्प्रिंग वेअर ड्वार्फ. त्यानंतर मेंडलनं F1 मध्ये सेम टाईपच्या जनरेशनमध्ये सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं आणि त्याला असं आढळलं की F1 जनरेशनमध्ये जो कॅरेक्टर हाईड होता, लपलेला होता, तो आता F2 जनरेशनमध्ये त्याला परत पाहायला मिळाला. डॉर्फनेस. थर्ड पॉइंट, द कॅरेक्टर दॅट वॉज नॉट सीन इन द F1 जनरेशन इन द F1 वॉज नाव एक्सप्रेस्ड. की जो कॅरेक्टर मेंडलला F1 जनरेशन मध्ये मिळालं नव्हतं तो F2 मध्ये मिळालं. कुठला कॅरेक्टर? डॉर्फनेस. आपण इथं पाहतो 3:1 रेशिओ, फिनोटायपिक रेशिओ, 1 डॉर्फ आणि 3 टॉल. नेक्स्ट पॉइंट, द प्रोपोर्शन ऑफ डॉर्फ प्लांट वेअर 1/4 ऑफ द F2 प्लांट्स while 3/4 ऑफ द F2 प्लांट्स वेअर टॉल. हे आपण 3:1 रेशिओ पाहतो की F2 जनरेशनमध्ये मेंडलला जे एकूण प्लांट्स मिळालेत त्याच्यापैकी 1/4 डॉर्फ होते, म्हणजे 4पैकी 1 डॉर्फ होता अँड 3/4 टॉल होता. आपण F2 प्लांट जितकेही मिळाले असतील त्याच्यापैकी 3 प्लांट्स टॉल आणि 1 प्लांट्स डॉर्फ्स. हे आपण ऑलरेडी इथं पाहिलेलं आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन आहे, टॉल अँड डॉर्फ ट्रेड्स were identical to their parental type, they did not show any blending. त्याच पद्धतीनं जे टॉल आणि डॉर्फ प्लांट्स मेंडलला F2 जनरेशन मध्ये दिसलेत ते कसे होते? आयडेंटिकल टू देअर पॅरेंटल टाईप. त्याचे पॅरेंट जसे असतील त्याच्यासारखेच. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3:1 रेशिओ मिळतो आहे, 3 टॉल अँड 1 डॉर्फ. आता हा टॉलनेस जो ट्रेट आहे, जो कॅरेक्टर आहे, जे लक्षण आहे, हे कसे टॉल असतील? हा जर 6-7 फूट उंचीचा असेल तर हे 3 प्लांट सुद्धा 6-7 फूट उंचीचे असतील. आणि हा जर 1-2 फूट उंचीचा डॉर्फ कॅरेक्टर असेल, ट्रेट असेल, तर त्याचे पॅरेंट सुद्धा 1-2 फूट उंचीचे असतील. म्हणजे टॉलनेस अँड डॉर्फनेस हे जे दोघं ट्रेट्स आहेत हे आयडेंटिकल टू देअर पॅरेंटल टाईप. त्याचे पॅरेंट जसे असतील त्यांचे हाईट जितके असेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. दे डिड नॉट शो एनी ब्लेंडिंग और इंटरमिक्सिंग. हे जे ॲलिल्स आहेत, आपण यांना ॲलिल्स म्हणतो किंवा जीन्स, इट इज द अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स. हे इंटरमिक्स होत नाहीत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजा हे 6-7 फूट उंचीचे आहेत, हे 1-2 फूट उंचीचे आहेत, तर मिळणारे जे प्लांट्स F1 आणि F2 मध्ये आहेत ते आपल्याला इंटरमिडिएट साईजचे म्हणजे 3-4 फूट उंचीचे मिळत नाहीत, तर ते त्याच्या पॅरेंट्सचे आयडेंटिकल असतात. या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट, ओनली वन ऑफ द पॅरेंटल ट्रेट्स वॉज एक्सप्रेस्ड इन द F1 जनरेशन while at the F2 stage both traits were expressed in the proportion as to 3:1. म्हणजेच आपल्याला दोघं पॅरेंट्स पैकी फक्त एकच ट्रेट्स F1 जनरेशन मध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहतो F1 मध्ये सर्व प्लांट कसे आहेत? टॉल आहेत. म्हणजे एकच ट्रेटचं एक्सप्रेशन आपल्याला F1 जनरेशन मध्ये पाहायला मिळतं. बट बोथ ट्रेट्स आर एक्सप्रेस्ड इन F2 जनरेशन. परंतु F2 जनरेशन मध्ये आपल्याला दोघं प्रकारचे ट्रेट्स पाहायला मिळतात आणि त्याचा प्रोपोर्शन किंवा गुणोत्तर जो रेशिओ असतो 3:1 म्हणजे 3 टॉल 1 डॉर्फ असा असतो. त्यानंतर मेंडलला असं पाहायला मिळालं
द कॉन्ट्रास्टिंग ट्रेट्स डिड नॉट शो एनी ब्लेंडिंग ॲट आयदर F1 or F2 स्टेज. असं न होतं की F1 मध्ये जे ट्रेट्स मिळाले तेच त्याच्या पॅरेंट सारखे होते, तर F2 मध्ये मिळणारे जे प्लांट्स आहेत ते सुद्धा त्याच्या पॅरेंटल टाईप सारखेच होते. म्हणजे जे ट्रेट असतील ते त्यांच्या पॅरेंट्स सेम टू सेम आहेत. कुठल्याही प्रकारची ब्लेंडिंग किंवा इंटरमिक्सिंग या ठिकाणी त्या ॲलिल्समध्ये झालेली नव्हती, असं मेंडलला निदर्शनास आलं. Next, based on these observations, Mendel proposed that something was being stably passed down unchanged from parents to offspring through the gametes or successive generation. आणि या सर्व निरीक्षणावरनं मेंडलला असं समजलं की प्रत्येक प्लांट्समध्ये असा कुठला तरी एक असा घटक आहे की तो एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये त्याच्यामध्ये कुठलाही बदल न होता ट्रान्सफर होतो आणि तो कॅरेक्टर्सला एक्सप्रेस करतो. हे यांना मेंडलला त्यावेळेस समजलं. आणि नेक्स्ट पॉईंट आहे, ही कॉल्ड धीज थिंग्स ॲज अ फॅक्टर्स. आणि हा जो घटक आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये जातो आणि कॅरेक्टर एक्सप्रेस करण्याची इन्फॉर्मेशन त्या समथिंगमध्ये आहे, त्या समथिंगला मेंडलनं फॅक्टर असं नाव दिलं. नाव अ डेज वी कॉल देम ॲज अ जीन्स. आणि सध्या आपण त्याला जीन्स असे म्हणतो. आणि जीन्सचे जे डिफरंट फॉर्म असतात त्याला आपण ॲलिल्स म्हणतो. हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. देअरफॉर जीन्स आर द युनिट ऑफ इनहेरिटन्स. म्हणून जीन्स हे आनुवंशिकतेचे एकक आहे. दे कंटेन द इन्फॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड टू एक्सप्रेस अ पर्टिक्युलर ट्रेट इन ॲन ऑर्गॅनिझम. आणि या जीन्समध्ये अशी काही विशिष्ट माहिती किंवा इन्फॉर्मेशन दडलेली असते, ते एखाद्या विशिष्ट ट्रेट सजीवांचं एक्सप्रेस करण्याची माहिती त्या जीन्समध्ये दडलेली असते. असे ऑब्झर्वेशन मेंडलला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये पाहायला मिळाले. आता या ठिकाणी आपण एक शॉर्ट पॉईंट पाहून घेऊ. परीक्षेत बहुतेकदा असे विचारलं गेलेलं आहे की हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट्स आर फॉर्म. टाइप्स ऑफ गॅमेट्ससाठी एक फॉर्म्युला आहे, टाइप्स ऑफ गॅमेट. आणि तो फॉर्म्युला आहे 2n असा हा फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे हा एक पॅरेंट्स आहे आणि आपल्याला विचारलं गेले की हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट्स आर फॉर्म इन नेक्स्ट जनरेशन. त्यावेळेस आपण काय करतो की आता पहा, एन म्हणजे काय, एन म्हणजेच नंबर ऑफ हेट्रोजायगस. आणि हेट्रोजायगस कशाला म्हणतो आपण, व्हेन डिफरंट ॲलिल्स आर प्रेझेंट देन इट इज कॉल्ड ॲज द हेट्रोजायगस. या ठिकाणी डिफरंट ॲलिल्स आहेत का, नाही, या ठिकाणी सेम टाईप ऑफ ॲलिल्स आहेत. म्हणजे दोघं जीन्स समान आहेत, दोघं ॲलिल्स समान आहेत, म्हणजे नंबर ऑफ हेट्रोजायगस इज 0. म्हणून या ठिकाणी 2⁻0. एनचं पॉवर 0 येईल, कारण हेट्रोजायगस नाही, हा होमोजायगस कंडिशनमध्ये आहे. आणि कोणत्याही संख्येचा पॉवर 0 जर असेल तर त्याची किंमत असते 1. म्हणून या ठिकाणी गॅमेट किती तयार होईल, किती प्रकारचे गॅमेट्स तयार होईल, एकच. 2 गॅमेट्स तयार होतील. एका गॅमेट्समध्ये हा टी, एका गॅमेट्समध्ये 50-50% चान्स. दोघं गॅमेट्समध्ये कॅपिटल टी असतील, पण टाईप प्रकार एकाच प्रकारचा असेल. त्यानंतर आपण एक सेकंड एक्झाम्पल घेतो मी. कॅपिटल टी आणि स्मॉल टी असेल, हा एक पॅरेंट्स आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला गेला की गिव्ह द टाइप्स ऑफ गॅमेट्स. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2n. n मीन्स नंबर ऑफ हेट्रोजायगस. ही हेट्रोजायगस कंडिशन आहे की होमोजायगस, हेट्रोजायगस, बिकॉज बोथ ॲलिल्स आर डिफरंट अँड देअरफॉर हेट्रोजायगस संख्या किती, एक हेट्रोजायगस आहे ना. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार 2 पॉवर 1 2n. आणि n ची किंमत आहे 1. 2च्या डोक्यावर 1 किंवा 2चा पॉवर 1 याची किंमत काय असते, 2. म्हणजे 2 गॅमेट्स तयार होतील. एक असेल कॅपिटल टी आणि दुसरा असेल स्मॉल टी. 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स आर फॉर्म. आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. AABB असा एक पॅरेंट असेल. हायब्रिड क्रॉस आपण पुढे पाहणार आहोत, तसं हे एक उदाहरण आहे. तर AA आणि BB मध्ये आपण नंबर ऑफ हेट्रोजायगस पाहू, कारण आपल्याला या फॉर्म्युलामध्ये ही किंमत टाकायची आहे. पहा, कॅपिटल ए हा स्मॉल ए, हा वडिलांकडनं आला असेल, हे आईकडनं आला असेल. म्हणजे हेट्रोजायगस आहे, दोघं ॲलिल सेम नाहीत. कॅपिटल ए जर
असते तर आपण त्याला होमोजायगस म्हणतो. हे डिफरंट आहे, एक कॅपिटल आहे दुसरा स्मॉल आहे म्हणून हेट्रोजायगस. त्याच पद्धतीने हा सुद्धा एक हेट्रोजायगस. म्हणजेच काय की 2:2 आणि याची किंमत असते 4. या ठिकाणी 4 गॅमेट्स आपल्याला पाहायला मिळतात. ते 4 कसे तर पहा, एक असेल या एक शक्यता असेल या कॅपिटल ए सोबत हा कॅपिटल बी जाऊ शकतो, त्यानंतर हा एक गॅमेट तयार होईल. त्यानंतर अशी पण शक्यता आहे की कॅपिटल ए सोबत स्मॉल बी पण जाऊ शकतो. परत काही वेळेस अशी पण शक्यता असते की या स्मॉल ए सोबत हा कॅपिटल बी जाऊ शकेल आणि त्याचबरोबर स्मॉल ए सोबत स्मॉल बी. अशा पद्धतीनं 4 टाइप्स ऑफ गॅमेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.